आज अध्यक्ष म्हणून निवड करता येतं काहीतरी मला कळालं. मी गेलो होती तर मी त्यांना सांगितलं का तो म्हणतो अध्यक्ष मान्य नाही ना आम्हाला. मी त्यांना डायरेक्ट सांगितलं मला अध्यक्ष मान्य नाहीये, कारण तो म्हणतो शिंदे आणि जगतापाचा विषय होता पहिला. तो विषय तुम्ही हे केला, चिठ्ठ्या काढल्या त्याला मला बोलावलं नाही, काही नाही. आणि आमचे बंधू होते एक सुधाकर शिंदे, त्यांच्या तिथं हॉटेलला त्यांनी हे केलं. तेव्हा तर मी मला कळल्यानंतर मी त्यांना फोन केला तर ते म्हणे इथं अशी मीटिंग चालू आहे. तर मग मी गेलो त्यांना सांगितलं मला हे मान्य नाहीये. तो आणतो जर तुम्हाला पटत असन तर तुम्ही तुमची पद्धत. तर माझं म्हणणं एवढंच होतं त्यांना, मी डायरेक्ट त्यांना एवढ्या मीटिंग मध्ये सांगितलं की बा तो आणतो आपल्या शिंदे वारवाळ्यामध्ये जर मागच्या वेळेस वाद झाला होता तर मग आपण दोघं पण नको, हे दुसरं कोणतरी केलं पाहिजे. आणि मी ही विनंती करून तो आणतो त्यांना सगळ्यांना सांगून मी तिथून आलेलो आहे. 1001% पाहिजे नव्हता. तो म्हणतो मागच्या वेळेस तो म्हणतो वारवळ मध्येच घातले ना. तो म्हणतो याच्या आधी जे विषय आला ज्या टायमाला गायकांना केलं त्याच्यानंतर कमलाकर कोती मध्ये घुसला, त्या टायमाला शिंदेचा मान होता तर त्यांनी बळजबरी तो मध्ये घुसला आणि तो म्हणतो त्याला त्या टायमाला मान दिला. त्याच्यानंतर तो म्हणतो विषय झाला, तो म्हणतो गायकांचा झाला यांचा झाला, जगताप शिंदे बाकी होते आणि त्याच्यानंतर बाकीचे जे आहे त्यांना हा विषय होता. 1000 पहिल्यापासून अन्यायच करते, नवीन काय गोष्ट आहे. आणि गोड उडून अन्याय करते, आमच्या गळ्यात हात घालते, आमच्यावर प्रेम करते आणि आमच्यावर अन्याय करते. आम्ही आमच्या पद्धतीने नवीन हे करणार. आणि 1001% मी स्वतः काही पण हो, पण मी तो आणतो नवीन 2 पहिले पण तो आणतो व्हायच्यात तर एक बंद करायचा घेऊ कोणाचा पण तो आणतो, जे आपण निर्णय घेऊ तो अध्यक्ष होऊन तो आणतो ती आपण कमिटी आणणार. आणि संस्थानला सुद्धा उद्या निवेदन देणार आहे का तो आणतो सर्व सामायिक साईबाबांनी जर तू आणतो आयुष्यामध्ये कधी जर तू आणतो भेदभाव नाही केला, कोणत्या जाती धर्माचा विचार नाही केला तर तुम्ही कोण करणार आहे. मग ते शेजवळ असू, गायकवाड असू किंवा तो आर्मे असू किंवा तो आणतो टोटल म्हणजे शिंदे, जगताप, त्यानंतर तो आणतो बनकर, सगळ्या समाजाचे लोक तो आणतो इथं शिर्डीमध्ये राहतात. दरवेळेस तो आणतो कमीत कमी तो आणतो 25-30 वर्षापासून तो आणतो मोजकेच अध्यक्ष व्हायचे इथले तर रामनवमीचे. आणि चुकीनं माझं नाव तो आणतो आपल्याच काही माझ्यावर प्रेम करणारे किंवा मला जीव लावणारे काही लोक असन, अभय शेळके असो, तो आणतो त्या शिवाजी गुंतकर असो, यांनी तो आणतो त्यांना मला अध्यक्ष घोषित केलं. त्याला सगळे लोक आले होते. मला एकच विनंती करायची आहे का तो आणतो त्याला मग माझी काय चुकी होती. तो आणतो मी काय चुकलो. तो आणतो मी मंदिरात रोज आरती करतो, रोज 12ची आरती करतो. आज 25 वर्षापासून चप्पल नाही घालत, 25-30 वर्षापासून कधीच काय नाही. पण मी स्वतः पण अध्यक्ष व्हायला मी इच्छुक नव्हतो, पण यांनी म्हणे तुम्ही व्हा अध्यक्ष. मी झालो. त्या टायमाला यांनी गट पाडला, हे केलं. आणि ज्यांनी गट पाडला त्यांनी एक विचार करायला हवा. तर ज्या टायमाला सोसायटीचे तो आणतो हे होतं त्या टायमाला अहवाल फाडायला त्यांनीच आम्हाला पाठवलं. विखे पाटलाला तो आणतो ज्या टायमाला तो आणतो वटरवाड्यामध्ये जो विषय झाला त्या टायमाला विखे पाटलाला शिव्या द्यायला मला त्यांनीच लावलं. आणि तेच माझ्या विरोधात हमेशा हे करतात. बुवा मी काय चुकलेलं आहे. लहानपणापासून आम्ही संघ राहिलो आणि काही गोष्टी अशा राहतात. तो आणतो काय बापूला विचारा, तो आणतो का मी त्यांच्या विरोधात आहे का. जेवढे पण नेते त्यांना विचार मी त्यांच्या विरोधात आहे का. जर मी विरोधात नाही, मी कधी त्यांच्याविषयी वाईट बोलत नाही. मी माझ्या पक्षाचं काम करत राहतो प्रामाणिकपणे आणि हे करत राहतो. बरं ठीक आहे. तो आणतो कधी चिठ्ठ्या काढल्या मला त्या चिठ्ठ्यामध्ये मला काही माहित नाही, काही नाही, बोलावलं पण नाही. पण विषय असा ठरला होता तो आणतो स्टार्टिंगला का तो आणतो गायक्यांना पहिलं द्यायचं, नंतर जगतापांना किंवा शिंदेला द्यायचं, नंतर तो आणतो जे आहे शेजवळ बिजवळ सगळ्यांना तो आणतो आपण इन्व्हॉल्व करायचं. माझं म्हणणं असं आहे का तो आणतो शिंद्यांना कायला पाहिजे काय आणि वारवाड्यांना का पाहिजे, गायकवाडांना का नाही पाहिजे, बनकरांना का नाही पाहिजे, तो आणतो गायक शेजवाळांना का नाही पाहिजे. बरेचसे शिर्डीमध्ये तो आणतो असे लोक आहे तो आणतो त्यांना का बरं नाही देत तुम्ही. बाळू गायकवाड तो सोसायटीचा सभासद चालतो, मग तो अध्यक्ष का नाही पाहिजे. माझा म्हणायचा उद्देश आहे तो आणतो तुम्ही दुटोपी भूमिका घेऊ नका. शिर्डीचं जर तू आणतो अस्तित्व आणि शिर्डीमध्ये तू आणतो जर सुव्यवस्था चालली पाहिजे आणि तू आणतो जर तुम्ही जर मर्डर होतात हे होतात त्यासाठी सगळे एकत्र राहतात. यासाठी पण तो आणतो कुठलीही पॉलिटिक्स ना करता तो आणतो तुम्ही सगळं जपलं पाहिजे. एवढी माझी विनंती आहे. का बरं तू आणतो मी काय पाहिजे. मला अध्यक्ष किंवा नगरसेवक किंवा कोणतंही पद नाही पाहिजे.
माझं म्हणणं फक्त एवढंच आहे का बा तुम्ही सगळ्यांना सांभाळून घ्या. आणि तुमचे काय काय आहे काय नाही हे तू आणतो पैशा पायी तू इतके हे झाले का बस तू आणतो, तुम्हाला भीती वाटते काही गोष्टीची. त्यासाठी तुम्ही कुठाने करू राहिले. पाहिजे तू आणतो साईबाबाच्या जे जे रोज मंदिरात येतं त्यांच्याविषयी मी आपुलकी धरीन. याच्यामधले किती मंदिरात येतं, किती जण आरत्या करतात, किती साईबाबाला मानतात, हे पहिले तू आणतो पत्रकारांनी सगळ्यांनी हा विचार केला पाहिजे. आणि मी विनंती आहे, जर त्यांनी जर तू आणतो व्यवस्थित डिसिजन नाही घेतलं तर शेवट तू आणतो आम्ही सर्व 18 पगडगा जाती आणि या सगळ्यांच्या हिशोबाने आम्ही निर्णय घेऊ. आणि आम्ही स्वतः तो आणतो रामनवमी याच्या आधी पण 2 झालेलं आहे, आम्ही पण 2 रामनवमी करू आणि संस्थांना उद्या निवेदन देणार आहे.